अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ। भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटले, भीषण अपघातात 4 गंभीर जखमी। बोरीचोड गावाजवळील घटना। भरधाव 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील बोरीचोड गावाजवळ आज सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 8:30च्या सुमारास उघडकीस आली। बेंगलोर येथून सोलंके कुटुंब एरिटिका वाहन क्रमांक KA02 ML 8083 ने नागपूर मार्गे प्रयागराजकडे जात होते। दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील बोरीचोड गावाजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना एरिटिका कार चालकाचे स्टीअरिंगवरून नियंत्रण सुटले व कार डिवायडर तोडून 35 फूट अंतरावर फेकली गेली। सुदैवाने कारच्या एअरबॅग खुलल्याने कोणतीच जीवितहानी झाली नाही। मात्र या अपघातात कार चालक प्रकाश बागडे वय 38 वर्ष, कांचन सोलंके वय 39 वर्ष, गौरव सोलंके वय 19 वर्ष, निकिता सोलंके वय 16 वर्ष हे 4 जण गंभीररित्या जखमी झाले। मात्र यातील निकिता सोळंके ही कारच्या गेटमध्ये फसल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे। घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे, पोलीस कर्मचारी अविनाश चिकराम, दीपक वांड्रस्वार व ॲम्ब्युलन्स चालक आकाश आत्राम मयूर मुळे यांनी घटनास्थळाला लगेच भेट दिली व जखमींना पुढील उपचारात सेवाग्राम येथे हलविण्यात आले असून घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत आहे।